नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। शहरात विविध ठिकाणी दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने खासगी विद्यापीठ विधेयकाविरोधात निदर्शने। खासदार सुरेश कलमाडी आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरासमोर जनलोकपाल विधेयकाला पाठिंबा द्यावा या मागणीसाठी इंडिया अगेन्स्ट करप्शन संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन। आणि कलाद्वईच्या वतीने बालगंधर्वांच्या सांगीतिक कारकिर्दीचा मागोवा घेणाऱ्या तो एक राजहंस या कार्यक्रमाचे आयोजन। आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग, महिला आणि जातीनिहाय सोडत जाहीर करण्यात आली। राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने पुणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2012 साठीची प्रारूप प्रभाग रचना आरक्षण सोडत बालगंधर्व रंगमंदिरात काढण्यात आली। यावेळी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, उपमुख्य निवडणूक आयुक्त चांद गोयल, पुणे महानगरपालिका आयुक्त महेश पाठक तसेच महानगरपालिकेचे निवडणूक अधिकारी प्रवीण अष्टीकर उपस्थित होते। आगामी निवडणूक 2011च्या जनगणनेनुसार होणार असल्याने अनेक विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांनी आपल्या कुटुंबातील महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी ठेवली आहे। त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात राजकीय पुढारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली। एकूण 152 जागांमधील 50% प्रमाणे 76 जागा महिलांसाठी तर 76 जागा सर्वसाधारण आहेत। अनुसूचित जातींच्या 18 जागांपैकी महिलांसाठीच्या 9 चिठ्ठ्या शालेय विद्यार्थिनींना स्टेजवर बोलावून चिठ्ठ्यांचा ड्रम फिरवून त्यातून चिठ्ठ्या काढून ते अनुसूचित जमातींकरता प्रभाग क्रमांक 10 असून ती या निवडणुकीसाठी अनुसूचित जमातीसाठी सर्वसाधारण अशी करण्यात आली। शहरात विविध ठिकाणी दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ढोल ताशांचा निनाद, स्पीकरच्या भिंती, लेझर शो आणि गोविंदा आला रे आला चा नारा देत एकावर एक उभारलेले थर अशा उत्साही वातावरणात शहरात जागोजागी दहीहंडी फोडली गेली। यंदाच्या दहीहंडी उत्सवाला अण्णा हजारेंच्या आंदोलनाचे आणि महापालिकेच्या आगामी निवडणुकांमुळे राजकीय वलय प्राप्त झाले। शहरात दहीहंडी उत्सवानिमित्त मंडळांनी पुस्तकांची, भ्रष्टाचाराची, सामाजिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या हंडी फोडल्या। काही हंडी फक्त महिला आणि ज्येष्ठांसाठीच होत्या। वेगवेगळ्या हंड्यांमध्ये हजारोंपासून लाखांपर्यंत बक्षिसे आयोजित केली होती। पोलीस सुरक्षा कवचामध्ये दहीहंडी उत्सव निर्विघ्न साजरा झाला। नागरिकांनी दहीहंडी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। गोविंदा गोपाळा संगे, अण्णा अण्णा, वंदे मातरम अशा घोषणा नागरिक देत होते। पोलिसांनी 2च साऊंड बॉक्सपेक्षा जास्त लावण्यास परवानगी न दिल्याने मंडळांनी ढोल ताशाच्या निनादात हंडी उत्सवाची रंगत वाढवली। यावेळी पुस्तकहंडी उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला। 11 मारुती चौक दहीहंडी उत्सवामध्ये आणखी एक करिश्मा घडला। कोरेगाव पार्क येथील अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी यंदाही दहीहंडी फोडली। त्याचप्रमाणे मलखांबांच्या प्रात्यक्षिकांनी देखील उपस्थितांना चकित केले। नातूबाग मित्रमंडळाने घोटाळ्याची हंडी आयोजित केली होती। मंडळांनी अण्णांच्या पाठिंब्याचे फ्लेक्स लावले होते। अण्णा आदर्श, 2G, कॉमनवेल्थ, भ्रष्टाचाराची हंडी फोडाच अशी विनंतीही यावेळी करण्यात आली। मंडळाने हंडीनिमित्त अनाथ मुलांना राजा केळकर संग्रहालयाची सफर घडवली। इंदापूरचे महात्मा फुले गोविंदा संघाने ही हंडी फोडली। विश्रामबाग मित्रमंडळाने नागरिकांसाठी 10 हंड्यांपैकी खरी हंडी ओळखा आणि बक्षीस मिळवा ही स्पर्धा आयोजित केली होती। इंदापूरचे महात्मा फुले गोविंदा संघाने ही हंडी 5 थर करून फोडली। दहीहंडीतील फिक्सिंगमुळे कुठल्याच मंडळाच्या हंडी फोडताना गोविंदांची चुरस नागरिकांना अनुभवता आली नाही। पालिका निवडणुका लक्षात घेता हंडी उत्सवात नागरिकांपर्यंत जाण्याची संधी राजकीय नेत्यांनी सोडली नाही।
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने खासगी विद्यापीठ विधेयकाविरोधात निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासगी विद्यापीठ विधेयकाच्या प्रती जाळण्यात आल्या. यावेळी नवनाथ कांबळे, परशुराम वाडेकर, संघमित्रा गायकवाड, अशोक कांबळे, आमदार LT सावंत यांसह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले. सरकारी विद्यापीठाची संख्या आणि गुणवत्ता वाढवावी, आदिवासी तसेच मागास भागांमध्ये नवीन विद्यापीठे निर्माण करावी, शिक्षणावरील खर्च राष्ट्रीय उत्पन्नाच्या 10% एवढा वाढवावा, शिक्षण क्षेत्रातील अनुशेष त्वरित भरून काढावा, तसेच GDPच्या 6% खर्च शिक्षणावर व्हावा या मागण्याही यावेळी करण्यात आल्या. खासदार सुरेश कलमाडी आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरासमोर जनलोकपाल विधेयकाला जाहीर पाठिंबा द्यावा या मागणीसाठी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात BB सोमाणी, शेखर मुंदडा, KD पवार, तृप्ती देसाई, दीपक भराडिया, डॉक्टर सतीश राजमाचीकर यांच्यासह तरुण सहभागी झाले. खासदार सुरेश कलमाडी हे सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तिहार जेलची हवा खात असले तरी औपचारिकता म्हणून त्यांच्या घरापुढे आंदोलन करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. खासदार सुप्रिया सुळे यांनी जनलोकपाल या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या घराबाहेरही सकाळी 11 वाजता इंडिया अगेन्स्ट करप्शन संघटनेच्या वतीने सुमारे अर्धा तास निदर्शने करण्यात आली. सायंकाळी 6 वाजता कलमाडी यांच्या निवासस्थानासमोर 150 आंदोलकांसह रघुपती राघव राजाराम, रामकृष्ण हरी, माऊली माऊली या भजनांचे गायन करण्यात आले. सुमारे पाऊण तास टाळ आणि मृदुंगांच्या तालावर रघुपती राघव राजाराम हे भजन करण्यात आले. यावेळी कलमाडी हाऊस येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी मनःशांती आवश्यक आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर ह.व्ही. सरदेसाई यांनी केले. डॉक्टर सरदेसाई आणि डॉक्टर अनिल गांधी लिखित धन्वंतरी घरोघरी या पुस्तकाचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर KH संचेती होते. मेहता प्रकाशनचे सुनील मेहता, डॉक्टर प्रदीप गांधी, डॉक्टर शशांक शहा, डॉक्टर गांधी आदी उपस्थित होते. डॉक्टर सरदेसाई म्हणाले, रुग्णाने नेमके काय होते ते सांगितले पाहिजे, त्यावर डॉक्टरांचे निदान अवलंबून असते. रुग्णांच्या काही तक्रारी खऱ्या तर काही खोट्या असतात, त्यामुळे डॉक्टरांना अचूक निदान करणे अवघड असते. सामान्य रुग्णांना आरोग्याबाबत मूलभूत गोष्टी कळाव्यात यासाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे आहे. डॉक्टर गांधी म्हणाले, डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते विश्वासाच्या पायावर उभारलेले असते. आधुनिक काळात या नातेसंबंधांमध्ये तणाव आला आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी वैद्यकीय सेवेचे दाखले दिले. प्राचीन वैद्यक शास्त्राचा प्रसार युरोपपर्यंत झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आधुनिक काळात वैद्यकीय प्रयोग का होत नाहीत असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने ओबीसी जनगणनेच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जातीनिहाय जनगणना आणि ओबीसींची जातीनिहाय जनगणना न करण्याच्या विरोधात महात्मा फुले वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी भारत मुक्ती मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे, भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र राज्य महासचिव ॲडव्होकेट राहुल नखरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुरेश पाटील, महासचिव रमेश राक्षे, राजेंद्र गायकवाड तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र सरकारने लोकांच्या दबावामुळे 1 जून 2011 पासून जनगणना केली जाईल असे आश्वासन दिले होते. त्याकरता केंद्र सरकारने मे महिन्यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन घोषणा केली होती. परंतु 1 जून पासून सरकारने जनगणना सुरू केली नाही. सरकारच्या या धोकेबाजीला राष्ट्रव्यापी विरोध करण्यासाठी 29 राज्यात 511 जिल्ह्यात 3500 तालुक्यांमध्ये रॅली आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे बनसोडे यांनी यावेळी सांगितले.
अनिल शिदोरे लिखित कला काम करण्याची आणि क्षण आनंदाचे या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. मनोविकास प्रकाशनच्या वतीने या पुस्तकांचे प्रकाशन राजन खान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकाशक अरविंद पाटकर उपस्थित होते. आधुनिक काळातही जनता जाती आणि धर्माच्या चौकटीत अडकलेली असून शिक्षण व्यवस्थेतही जातपात आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जाती धर्मांचे राजकारण केले असून यामध्ये मध्यमवर्गीयांची कुचेष्टा होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी मध्यमवर्गीयांनी राजकारणात येण्याची गरज आहे असे मत लेखक राजन खान यांनी व्यक्त केले. प्रत्येक गोष्टीतून आपण शिकावे यासाठी काम करण्याची कला अवगत करणे गरजेचे असून आपल्याला स्वतःवर पैलू पाडण्याची सवय झाली पाहिजे असे शिदोरे यांनी यावेळी सांगितले. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने पदयात्रा आणि दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले. कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी 9 वाजता फेरीला सुरुवात झाली. म्हात्रे पूल मार्गे नानासाहेब पेशवे समाधी स्थळ, कुमठेकर रस्ता येथील चिमाजी अप्पा समाधी आणि शनिवारवाडा अशी फेरी निघाली. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत धडफळे, अमोक टेंबेकर, पेशव्यांचे वंशज उदयसिंग पेशवे, गोविंद कुलकर्णी, अनिल गानू, मंदार परळीकर, संदीप खर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या वतीने जनुकीय तंत्रज्ञानामुळे शेतीवर होणारे परिणाम या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जीव कॅम्पेनच्या अध्यक्षा डॉक्टर सुमन सहाय, डॉक्टर बुधाजीराव मुळीक फाउंडेशनचे अध्यक्ष कुलभूषण बिरनाळे, संचालक राजेंद्र देसाई, मॉप संस्थेचे दिलीप देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर सुमन सहाय म्हणाल्या, जनुकीय तंत्रज्ञानामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होत असली तरी त्याचे उपभोक्त्याच्या आरोग्यावर आणि जमिनीवर घातक परिणाम होत आहेत. जैविक शेतीचा प्रसार हा आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या कटाचा भाग असून केवळ 6 कंपन्यांकडे जैविक बियाणांचे पेटंट आहे. त्यामुळे हे बियाणे एक महाग तर पडतेच, शिवाय केवळ 3 वर्षातच बीटी बियाणेही कीड आणि रोगांना बळी पडतात. याशिवाय यापूर्वी बीटी वांग्यात विष आढळून आले आहे. त्यामुळे जैविक पिकांना शेतकरी, शेती तज्ञ, ग्राहक यांनी विरोध करणे आवश्यक आहे असेही डॉक्टर सहाय यांनी सांगितले. यावेळी डॉक्टर मुळीक म्हणाले, शेतीच्या बाबतीत कोणताही नैसर्गिक बदल हा चांगलाच असतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास धारणे यांनी केले. कलाद्वईच्या वतीने बालगंधर्व यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा मागोवा घेणाऱ्या तो एक राजहंस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. युवा कलावंत अतुल खांडेकर यांनी बालगंधर्वांची हल्ली ऐकायला न मिळणारी दुर्मिळ तसेच लोकप्रिय पदे यावेळी सादर केली. शाकुंतल नाटकामधील पंचतुंड नररुंड मालधर या नांदीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाकुंतल नाटकामध्ये बालगंधर्वांनी नायिका म्हणून रंगभूमीवर पदार्पण केले. या नाटकामधील मनात तळमळसी हे पद सुरुवातीला सादर करण्यात आले. प्रातःकाली दिसणाऱ्या रमणीय निसर्गाचे वर्णन करणारे पुष्पराग सुगंधित हे फारसे ऐकायला न मिळणारे पद अतुल खांडेकर यांनी सादर केले. याचबरोबर विद्याहरणमधील मधु मधुरा तवगिरी तसेच मजवरी तयांचे प्रेम खरे, खरा तो प्रेमानाधरी, लोभमनी, मानस का बदिरावे, दरीत आहा मन आस पहाया, पतित तू पावना यासह विविध पदे त्यांनी सादर केली. खांडेकर यांच्या गायकीने रसिकांना बालगंधर्वांचे युग अनुभवता आले. वादक कलाकार संजय गोगटे, विद्यानंद देशपांडे, अभय माटे, रवी शिधे यांनी साथ संगत केली. यावेळी कीर्ती शिलेदार, शैला दातार, आनंद भाटे, बाबा आडव उपस्थित होते. वर्षा जोगळेकर आणि डॉक्टर मंदार परांजपे यांनी निवेदन केले.